शेत लय चांगलं दिसतंय हो यंदा. पीक लय चांगलं येईल असं वाटतंय. होय, थोडी मेहनत केली की नशिबाची बी साथ मिळते बाबा नाही का? बाबा मला वाटतंय मोठं होऊन याच कृषी खात्यात अधिकारी व्हावं बघा. होय होय बाळा, तू ह्याच शेतात अधिकारी. चला तर मग मी पाणी मोटर चालू करून येतो, पाणी देऊया. चला येतो जाऊ. कर्जाचं ओझं आणि मुलांचं शिक्षण कशी पेलणार आहे मी एकटी सगळं. लय वाईट केलं देवाने बघ. हा ना राव, आता काय होईल काय माहिती त्या कुटुंबाचं. लय अवघड झाले बघ सीमाचं. हा ना बाई, लयच अवघड झालंय बिचारीचं. होय होय, काहीतरी करायला लागलं आपल्याला त्याच्या घरच्यांसाठी. करू ना आपण नक्की काहीतरी करू होय होय याच्यासाठी. होय. होईल तेवढी मदत करूया. करू होय. करू काहीतरी करू आपण. येऊ का? कसं आहे बाळा, बरं आहेस ना? ताई तुम्ही कशा आहात? चाललंय बघा आता काय काय करावं काय काय समजना बघा. ताई तुम्ही काळजी करू नका, पूर्ण कृषी विभाग तुमच्या पाठीशी आहे. आपल्याकडं गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात योजना म्हणून एक विमा योजना आहे. याच्यामध्ये अपघात झालेल्या शेतकऱ्याला 2 लाख रुपये शासनाकडून अनुदान मिळते, विमा रक्कम मिळते. तू काय कर बाळा, ही कागदपत्रांची काही यादी आहे, ही कागदपत्र मला आणून दे आणि आपण ते प्रकरण म्हणून पुढं पाठवूया. तुम्हाला त्या योजनेचा लाभ नक्की मिळेल. मदतच होईल बघा साहेब तुमची, आणि माझ्या पोराचं शिक्षण तर थांबणार नाही ना. योजनेचा लाभ तुम्हाला आपण मिळवून देऊ आणि सगळं काही ठीक होईल. शासन तुमच्या पाठीशी आहे. धन्यवाद. चला येतो मी. नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह योजना या योजनेविषयी आपण थोडक्यात माहिती घेऊया. ही योजना आता आपल्या महाडीबीटी पोर्टलवरती ऑनलाईन झालेली आहे. अपघाती मृत्यूनंतर रुपये 2 लाख, तसेच अपघाती प्रसंगी कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास रुपये 1 लाख अनुदान मिळते. आपल्या शेतकरी बांधवांसोबत असे काही अघटित घडल्यास आपल्या जवळच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. धन्यवाद.